आय नो की तुम्हाला थंबनेलवरून समजलेलंच आहे की मी आज काय शेअर करणार आहे. बट स्टील मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन तर देणारच आहे आणि तुमचं वेलकम तर करावंच लागेल ना. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अमृताची दुनिया. सो आज मी बनवते वन ऑफ माय फेवरेट रेसिपी. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बटाटा वडा. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आपण ठेचा बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे जिरं, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं आणि ही कोथिंबीर आहे जी की सुकवलेली आहे माझ्याकडे, ती मी घेतलेली सुकवून ठेवलेली. आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. जास्त बारीक नाही बनवायची, असं दरदरी बनवायची आहे. मी दाखवते पुढे. अशा प्रकारे हे वाटण करून घ्यायचे. जास्त पूर्ण हे नाही करायचं, थोडंसं दरदरं करायचे आणि न पाणी घालता हे वाटण बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ठेच्यासारखं दिसतंय. इकडे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आणि आपण आता त्यांना मॅश करणार आहोत. भूक लागली असो तो बॅकग्राऊंडला ओरडतोय, प्लीज सॉरी फॉर दॅट. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं आणि कढीपत्ता आणि जे आपण ठेचा बनवलेला आहे तोही त्याच्यामध्ये ॲड करायचा. चांगलं भाजून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण मॅश केलेले बटाटा वडा. त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी हळदी पावडर, मिक्स करायचं, थोडंसं मीठ टाकायचं. गरम मसाला असेल तर तो टाकला तरी चालेल. थोडंसं हिंग टाका, थोडं धना पावडर टाका. अशा प्रकारे आपले बटाटा रेडी आहे आणि याच्यापासून आपण बनवणार आहोत वडे छोटे छोटे साईजमध्ये. कोथिंबीर ॲड करायची राहिली, सो मी इकडे कोथिंबीर ॲड केली बारीक चिरून. आणि इकडे मी ते बेसनचं मिश्रण करून घेतले. त्याच्यामध्ये बेसन घ्यायचे 2 चमचे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद चिमूटभर अगदी आणि लाल तिखट. आणि ते सगळे वडे बनवलेले त्याच्यामध्ये टाकायचे आणि मग तेल गरम झाल्यावरती तेलामध्ये सोडायचे. वडे तळताना लक्षात ठेवायचे की गॅसची फ्लेम लो असली पाहिजे, मीडियमही नाही आणि हाई नाही. लो फ्लेमवरती जेव्हा तुम्ही वडे तळाल तेव्हा ते चांगले तळले जातील. नाहीतर काय होतं, कधी कधी ते वडे आतून तसेच राहिले जातात, पीठ तसंच राहतं आणि चांगल्या प्रकारे तळले जात नाही. सो लो फ्लेमवरतीच तळा. अगदी अशाच प्रकारे वडे तळून घ्यायचे, जास्त लालही नाही काढायचे, करपले जातात मग. अशा पद्धतीने अशा प्रकारेच काढा, छान लागतात आणि तळलेही जातात. आणि अशा प्रकारे माझे वडे तयार आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.